सई, याच ऑफिसमधनं टेंडर पास झालं होतं. हो सर. एक गोष्ट लक्षात घ्या, एबीला फसवणं जितकं डिफिकल्ट होतं तितकंच डिफिकल्ट या ऑफिसर्सला फसवणं सुद्धा आहे. एबी फ्रॉड माणूस आहे, त्यामुळे एबीला फसवणं डिफिकल्ट होतच, पण हे ऑफिसर्स एक्स्ट्रीम प्रामाणिक आहेत, त्यामुळे यांना कन्व्हिन्स करणं सुद्धा सोपं नसणार आहे. माहिती आहे सर मला. आता तर खरी परीक्षा आहे ना माझी. म्हणजे या इमानदार माणसांसोबत ना बेईमानी केल्याचं नाटक करायचं आहे मला. आणि ते करण्यात आपण जर यशस्वी झालो ना सर, तरच आपण जे आपल्याला हवं ना ते साध्य करू शकतो. सर काय झालं? सई, आपण जे काही करतोय ते बरोबर तर करतोय ना? हो, आपण काही चुकीचं नाही करत होत सर. एबींनी फसवलं आपल्याला फसवून आपल्याकडून टेंडर हिसकावून घेतलंय आणि आपल्या जे हक्काचं आहे तेच आपण परत मिळवतोय ना. मग यात चुकीचं काय? सई, पण तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या. हे सगळं तुम्हाला खूप स्मार्टली आणि खूप ब्रिलियंटली हँडल करावं लागणार. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. मी जाऊन येते. हो, नेक्स्ट टेंडरच्या वेळी कळवतो तुम्हाला. हो, काही काळजी करू नका. हो 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 मी करतो फोन तुम्हाला नंतर. एक्सक्यूज मी, कोण आपण? आणि तुम्ही डायरेक्ट आतमध्ये कसा का आलात? नमस्कार. तुमच्या अगदी जवळच्या माणसाकडून आली आहे आणि जवळच्या माणसाला परमिशनची गरज नाही पडत, बरोबर ना? तुम्हाला कळत नाहीये ना मी असं का म्हणते? सांगते. मी एबी सरांच्या ऑफिसमधून आली आहे. आमचं टेंडर तुम्हीच पास केलंय ना? मग त्याचं काय? त्याचं काय म्हणजे? आता तुम्ही आमचं एवढं मोठं काम केलंय म्हटल्यावर तुमचे आभार नको मानायला? एबी सरांनी खास तुमच्यासाठी गिफ्ट पाठवलंय. गिफ्ट? हो. हे तुमचं गिफ्ट घ्या. देवा, मला मान्य आहे सईंच्या खांद्यावर मी खूप मोठं ओझं टाकलं. या स्वार्थी जगाची झळ त्यांना कधीही पोहोचू नये असं मला वाटत होतं. त्याच जगाला पुन्हा पुन्हा फेस करावं लागतंय त्यांना. अर्थात माझ्या लाईफमध्ये येण्याआधी सुद्धा त्यांनी खूप स्ट्रगल केलं. चांगल्या वाईट सगळ्या प्रकारच्या लोकांशी त्यांचा संबंध आला, पण त्या सगळ्यात सुद्धा त्यांनी स्वतःचा इनोसेन्स जपला. आणि त्यांच्या याच भाबड्या स्वभावावरच तर मी भाळलोय ना. त्यांचा इनोसेन्स त्यांचा सगळ्यात मोठा USP आहे. त्या सगळ्यात तो मारला जायला नको. आम्हाला जे साध्य करायचंय ते लवकरात लवकर आम्ही अचीव्ह केलं तर हे सगळं नाटक संपेल.
आणि परत सही सेफ होतील. माझ्या सहींची काळजी घे देवा, प्लीज. हाऊ डेअर यू. का? पण मी चुकीचं काहीच वागले नाहीये तुमच्याशी. तुम्ही का चिडताय माझ्यावर? उचला ते पैसे. ते पैसे उचला आणि निघा. सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय म्हणून तुम्ही असे रिॲक्ट होताय. आता हे कार्ड बघितल्यावर तुमचा विश्वास बसेल ना की मला एबी सरांनीच पाठवलं म्हणून? त्यांनी मला फक्त त्यांचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पाठवला. असं मग तुमच्या एबी सरांना माझा एक निरोप द्या. माझी किंमत करू शकतील एवढे ते अजून श्रीमंत झालेले नाही. समजलं? मग तुम्ही तुमची किंमत सांगा. एबी सर आनंदाने तुमची इच्छा पूर्ण करतील. आणि एबी सर किती कॅपेबल आहे ते तुम्हाला माहितीच आहे. कसं आहे ना सर, आता आपली म्हणजे तुम्ही आणि आमची कंपनी आता एक चांगल्या प्रोफेशनल रिलेशनशिपमध्ये. सो आपल्या या रिलेशनशिपची सुरुवात चांगली व्हावी त्यासाठी फक्त एक टोकन आहे. एबी सर नेहमी सांगतात की ज्या ज्या माणसांसोबत आपण काम करतो ना त्यांना देव मानायचं असतं. हा, आता त्या देवाची पूजा करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते ना. एबी सरांची अशी आहे. या असल्या घाणेरड्या प्रकाराला पूजेचं नाव देताय तुम्ही? अशानं तुमच्या एबी सरांची पापं धुतली जाणार नाहीत आणि माझ्यावर तर या सगळ्याचा काहीच परिणाम होणार नाही. तुमच्या साहेबांना सांगा माझं रेकॉर्ड तपासून बघायला. आजपर्यंत पगाराव्यतिरिक्त मी 1 रुपयाही घेतला नाही आणि ह्याच्या पुढेही घेणार नाही. एक्झॅक्टली. म्हणून तर आम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे ना. सर, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमचं रेप्युटेशन अजिबात खराब होणार नाही. जसं आहे तसंच राहणार. आणि या डीलबद्दल सांगायचं झालं तर या कानाचं त्या कानाला कळणार सुद्धा नाही. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका सर. आणि हे 5 लाख रुपये फक्त पहिली इन्स्टॉलमेंट आहे. यानंतर भरपूर पैसे मिळणार आहेत तुम्हाला. कराराच्या प्रत्येक स्टेजवर तुम्हाला पैसे मिळत जाणार. यात तुमचाही फायदा आहे आणि एबी सरांचा सुद्धा. लाच देऊन कधीच कुणाचा फायदा होत नाही. मला लाच नका समजू. मी मगाशीच म्हणाले ना, हे गिफ्ट आहे तुमच्यासाठी. गिफ्ट समजा, देणगी समजा. घ्या. मला ह्या तुमच्या अशा गिफ्टची काहीही गरज नाही. सर, पण माझं म्हणणं ऐक. मी म्हटलं ना, निघा इथून. आणि हे पैसेही घेऊन जा. सर, एक बोलू का? तुम्ही ना तुमच्या प्रगतीच्या आड येत आहे. अहो, माणसं उगाच मोठी नाही होत. आणि कसं आहे ना सर, समोर आलेल्या लक्ष्मीला जो नाही म्हणत नाही ना तोच आयुष्यात पुढे जातो. बाकी काळा पैसा, पांढरा पैसा हे आपल्या मान्यावर असतं. आणि सर, काळा पैसा आपल्याला पांढरा करता येतो. त्याचे वेगवेगळे मार्ग सुद्धा आहेत. आणि आजकाल हे खूप सोपं झालंय. जगात ना आता हे सगळे खुलेआम चालतं. जग काहीही करो, मी एथिक्स पाळणारा माणूस आहे. आणि काहीही झालं तरी मी माझ्या तत्वांशी तडजोड करणार नाही. अहो सर, पण माझं शट खूप ऐकून घेतलं तुमचं. आता जर तुम्ही इथून निघून गेला नाहीत तर मी सरळ पोलिसात कंप्लेंट करेन. नाही सर, प्लीज हे असं काही करू नका तुम्ही.
प्लीज शांत व्हा, पोलिसात तक्रार वगैरे करू नका. हे बघा, एबी सर खूप मानतात तुम्हाला आणि त्यांना तुमच्यासोबत रिलेशनशिप चांगल्या प्रकारे जपायचं आहे, म्हणून हे सगळं करतोय आम्ही. तुम्ही आम्हाला टेंडरचं प्रमाणपत्र द्या आणि हे पैसे ठेवून घ्या. नाहीतर मी एक काम करते, दुसऱ्या कोणातरी मार्फत ना तुम्हाला हे पैसे देते, म्हणजे चहावाला, पिऊन वगैरे. नाही, कसं आहे मला माहिती आहे, बऱ्याच लोकांना असे डायरेक्ट पैसे घेणं नाही आवडत, सो मी ते पण करू शकते. माझ्या ऑफिसमधला पिऊन सुद्धा लाच घेत नाही. सर, असं का करताय तुम्ही? हे बघा, आपण जर एकमेकांना धरून नाही ना राहिलो तर यात तुमचंही नुकसान आहे आणि एबी सरांचं सुद्धा. इनफ. मगासपासून 10 वेळा तुम्हाला सांगितलं इथून निघा म्हणून. आता पुढच्या 1 मिनिटात जर तुम्ही इथून निघाला नाहीत ना तर तुम्हाला मिळालेले टेंडर सुद्धा मी काढून घेईन. सॉरी सर, मी नवीन आहे पण मूर्ख नाही, आणि मला माहिती आहे एकदा दिलेला टेंडर परत काढून घेता येईल. घेऊ शकतो. तुमच्या सरांसारखे जर फ्रॉड बिझनेसमॅन असतील तर कायद्याने हे टेंडर त्यांच्याकडून काढू शकतो. हे बघा, यात स्पष्ट लिहिलंय, कुठल्याही प्रकारची फसवणूक, चुकीचे वर्तन आणि गैरव्यवहार आढळल्यास त्या पार्टीकडून टेंडर काढून घेण्यात येईल. सर, ह्या फक्त फॉर्मॅलिटीज आहेत. आता आजकाल हे असे रूल ना कोणी पाळत नाही, आणि एबी सर तर अजिबात नाही. तुम्हाला हे पैसे घ्यावेच लागतील सर, आणि तुम्ही जर हे पैसे नाही घेतले तर एबी तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या प्रत्येक कामात ते तुम्हाला त्रास देते. त्यापेक्षा हे पैसे घ्या, त्यामुळे काय होईल, आपल्या दोघांचे काम सोपं होईल. तुम्हालाही कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. आणि कसं आहे ना, आजकाल श्वास घेणं इतकं खूप इझी झालंय, लाच घेणं. त्यामुळे यात चुकीचं असं काही नाही. आता ही लाच घेऊन तुम्हाला आमच्या सोबत राहायचंय, हे पैसे नाकारून एबी सरांच्या वाट्याला जायचं हे तुम्ही ठरवा. आणि जो एबी सरांच्या वाट्याला आडवा येतो त्याला एबी सर कधीच सोडत नाही. त्यामुळे विचार करा. आता तर माझी पूर्ण खात्री पटली आहे की हे टेंडर तुमच्या बॉसकडे सेफ नाही. मी आत्ताच्या आत्ता हे टेंडर कॅन्सल करतोय. मग कोणाला देणार आहात हे टेंडर? देवाण जागीरदारांना? हे बघा, तुम्ही हे असं अजिबात करणार नाही आहात. हे टेंडर तुम्ही देवाण जागीरदारांना अजिबात द्यायचं नाहीये, कारण ते एबीचे खूप मोठे शत्रू आहेत. आणि एबी आहेत ना, असे 100 जागीरदार विकत घेऊ शकतात. असेल, पण देवांश जागीरदार हा प्रामाणिक बिझनेसमॅन आहे आणि नीतीने बिझनेस करणाऱ्या लोकांचा मी आदर करतो. आणि आता हे टेंडर देवांश जागीरदारांनाच मिळणार. तुमच्या एबी सरांना सांगा, कितीही प्रयत्न केला तरी हे टेंडर त्यांच्या हातातून गेलंय. आता मी शेवटचं सांगतोय तुम्हाला, निघा, गेट लॉस्ट. सर, आपलं मिशन सक्सेसफुल झालंय, जिंकलोय आपण. तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय मला, ते तुमचे स्माइल बघूनच कळतंय. पण त्यांना काही डाऊट तर नाही आलाय ना? अजिबात नाही. उलट त्या ऑफिसरने एबीचा इतका राग आलाय ना, आता मला 100% गॅरंटी तो ऑफिसर एबीकडून टेंडर काढून घेणार आणि आपल्याला देणार. सर, अभिनंदन. हे फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झालंय. तुम्हाला नाही माहिती तुम्ही काय करून दाखवलं. रिअली प्राऊड ऑफ यू. I'm so proud of you. सर, आपण नुसत्यावर आहोत. थँक्यू सो मच. हो. बरं, आता एबीच्या ऑफिसला जायचं नाही तुम्हाला? जायचंय मला, त्याचा चेहरा बघायचाय. त्याला कसा फील होतंय ना, त्याच्या जवळच्या माणसाने त्याचा विश्वासघात केल्यानंतर, ते बघायचंय मला. हो,
तुम्हाला काय झालं? सर एबी म्हणून ते खूप वाईट वागलेत आपल्याशी, पण अनिल काका म्हणून मला त्यांच्याशी असं नव्हतं वागायचं. फसवलं नाही त्यांनी, आणि ते खरंच मला त्यांच्या मुंडीसारखं मानतात. खूप काही केलंय त्यांनी माझ्यासाठी, आणि काय मी समजू शकतो सई, तुम्हाला आता काय वाटतंय ते कम्प्लिटली अंडरस्टँड. पण कसं असतं माहितीये का, प्रत्येक माणसात मग दोन बाजू असतात, एक चांगली बाजू आणि एक वाईट बाजू. आणि एबींच्या बाबतीत काय घडलंय माहितीये का, त्यांची वाईट बाजू त्यांना नेहमी डॉमिनेट करत आहे. माझा प्रॉब्लेम एबी नावाच्या माणसाशी नाहीये, माझा प्रॉब्लेम एबी नावाच्या वृत्तीशी आहे. आणि तसं बघायला गेलं तर आपण तुमच्या त्या आनंद काकांची हेल्पच करतोय ना. हा म्हणजे बघा, आता हे सगळं प्रकरण घडल्यानंतर कदाचित त्यांना त्यांची चूक रिअलाइज होईल, आणि ते त्यांच्यातल्या त्या वाईट वृत्तीच्या एबीला बाहेर काढून फेकतील. यांच्यासाठी तर चांगलंच आहे ना. हा, आता हे सगळं घडल्यानंतर ते या सगळ्या गोष्टींना कसं घेतात, याच्यावर काय रिॲक्ट करतात, याच्यावर जास्त अवलंबून. पण आपण त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. हो ना? शाळेचं चला बसा. सो गाईज, नाव द सेलिब्रेशन इज ओव्हर. काल जेवढी आपण ग्रँड पार्टी केली त्याच्याही पेक्षा ग्रँड काम आपल्याला करून दाखवायचं आहे. आत्ताच मी तुम्हाला आपल्या प्रोजेक्टचा सगळा प्लॅन समजावून सांगितलेला आहे. लवकरात लवकर आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे. अरे सई, वेलकम वेलकम. ये 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 बस. नाही नको. तर मी काय म्हणत होतो की आपल्याला आता संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरायचं आहे. आणि एका व्यक्तीच्या येण्यानं आपली ताकद खूप वाढलेली आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे सई देवांश जहागीरदार. थोडं विषयांतर होईल, पण एखाद्या माणसाला जर संपवायचं असेल ना, तर चांगला मार्ग एकच आहे, त्याचं मनोबल धुळीस मिळवायचं. आपला शत्रू देवांश जहागीरदार सध्या मेंटली डिस्टर्ब आहे. तो त्याचं पर्सनल लाईफ देखील धुळीला मिळालेलं आहे. मार्केटमधलं त्याचं गुडविल जवळजवळ संपुष्टातच आलेलं आहे, कारण त्याची लाडकी बायको आपल्या बरोबर काम करणार आहे. सर, अरे हो 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 बाबा, तू मला माहित आहे की तू त्या प्रोजेक्टसाठी खूप एक्साइटेड. अरे टेंडरच्या ऑफिसमधून ऑफिशियल मेल आल्यानंतरच कामाला सुरुवात करता येईल ना. सर, टेंडर ऑफिस मधून मेल आलाय. काय मेल आला सुद्धा? मग लगेच त्यांना थँक्यूचा मेल ड्राफ्ट करा आणि त्याची एक कॉपी मला पाठवून द्या. चला. नो सर, जे मेल आलाय हे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळण्याबाबत नाहीये. तर मग कसला मेल आलाय? सर प्लीज तुम्हीच बघा ना. एनी प्रॉब्लेम सर? काय झालं सर? आपलं टेंडर कॅन्सल केलं. कसं शक्य आहे पण हे? इतकंच नाही तर ते टेंडर आपला शत्रू देवांश जहागीरदारला देण्यात आलंय. आमच्या कंपनीने फ्रॉड केलाय असा मेल आलाय मला. नाही, हे शक्यच नाहीये. मला असं वाटतं काहीतरी मिसकम्युनिकेशन झालंय सर. आपण चेक करायला हवं, काहीतरी गोंधळ आहे. हाऊ इज दिस पॉसिबल? आजपर्यंत टेंडर मिळवण्याकरता मी वाटेल ते केलं, गरज पडेल त्याला मी विकत घेतलं, डॉक्युमेंट्स फोर्स केले, डिस्ट्रॉय केले. आजपर्यंत असं घडलं नाही, मग आजच का घडलं? तुमचा
तुमचा हा जो सेल्फ अवेअरनेस आहे ना एबी, हा फारच आवडतो आम्हाला. पण आता यामुळेच तुम्ही पकडल्या गेलात हे सुद्धा खरं आहे म्हणा. म्हणजे या मागे तू आहेस देवांश? हो मीच. त्याला आत्ता तुम्ही मेंटली अनस्टेबल म्हणालात, मूर्ख म्हणालात, तोच मी. आज ना मला माझ्या बाबांचं कर्ज फेडल्यासारखं वाटतंय. देवांश तू नक्की काय केलं सांगा, नाही तर बघ. काम डाऊन. झालं ते झालं मिस्टर एबी. तो बस स्वतःचा बेपी का वाढवून घेत आहे? काल तुम्ही खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारत होतात ना तुमच्या अनुभवाच्या. आज त्याच अनुभवाच्या भरोश्यावर हे टेंडर परत मिळून दाखवा ना मला. देवांश मला फसवतोयस तू मला हरवू शकणार नाहीस. मी तुला सोडणार नाही देवांश.